दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस आपण आपल्या कामामध्ये इतका गुंतून जातो की आपल्याला स्वतःसाठी वेळ देता येत नाही. आपल्याला एक वैयक्तिक जो वेळ प्रत्येकाला स्वतःसाठी पाहिजे असतो तो आपण देऊ शकत नाही. बघा, मोठमोठे लोक आहेत किंवा मोठे फिल्म स्टार लोक आहेत, ते उघडपणे बाहेर फिरू शकत नाही. वडापाव भेळ खायला पण ते जाऊ शकत नाही, कारण लोक मागे लागतात आणि त्यांना त्यांचं वैयक्तिक जीवन खरं तर जगता येत नाही. आणि कधीकधी ते वेश बदलून मग थोडंसं फिरून बाहेर येतात, अशी पण परिस्थिती असते. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याच्या सेवेला सुरुवात केली त्यावेळेस त्याच्या शिक्षणामुळे, त्याच्या रोग बरे करण्याच्या ह्या सर्व गोष्टींमुळे लोक खूप त्याच्या मागे लागले. त्याला कोणी एकटं सोडतच नव्हतं. ज्या ज्या ठिकाणी तो जात असे त्या त्या ठिकाणी लोक त्याच्या मागे जात असत. परंतु एवढ्या कठीण धकाधकीच्या काळामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त पित्याजवळ प्रार्थना करण्यासाठी वेळ देत असे. तो कुठेतरी एकांतात जात असे आणि त्या ठिकाणी प्रार्थना करीत असे. परंतु तो एकांतात गेला तरी लोक त्याला शोधून काढायचे आणि मग तरी तो त्यांना दूर लोटायचा नाही. तो त्यांना शिक्षण देत असे, त्यांचं रोग बरे करत असे. इतकेच नाही तर त्यांना भूक लागली असता त्यांना 5 भाकरी आणि 2 माशांनी त्या सर्वांना तृप्त केलं होतं. त्याने आपल्या येशूने आपल्या जीवनामध्ये आपल्या कामाचं वेळ आणि आपल्या पित्याबरोबर आपला वैयक्तिक वेळ ह्याच्यामध्ये चांगला समतोल राखला होता. तो तेवढाच वेळ, जेवढं काम करायचा तेवढाच वेळ तो प्रार्थना करण्यामध्ये सुद्धा घालवत असे. जेव्हा आम्ही काम करतो, आम्ही देवाची सेवा करतो, आम्ही आमचं वैयक्तिक काम करतो, देवासाठी वेळ काढा. देवाबरोबर बोलण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे जीवनाचा समतोल राहील. ह्या गोष्टी आपल्याला स्वतःला वैयक्तिक आपलं जीवन, देवाबरोबरचं जीवन ह्याचा समतोल राखणं खूप आवश्यक आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान ह्याचा 9वा अध्याय 10वं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 9 and verse 10. तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेतसेदा नावाच्या गावाकडे एकांत स्थळी गेला. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.